जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं तो गुरुजी युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 संदर्भात महत्त्वाचे जे काही आपण डाटा एनालिसिस करतोय त्याच्यानुसार तुम्हाला तुमचा जो काही स्कोर आहे तर तो सध्या बघा सेफ आहे किंवा नाही हे तुम्हाला ह्याच्यावरनं कळणार आहे. आता आपण ह्या ठिकाणी जे काही ह्या ठिकाणी जे टेट परीक्षा दिलेले उमेदवार आहे तर त्यांचा एकंदरीत जो काही डेटा असेल आणि सेल्फ सर्टिफाय केलेले उमेदवार नेमके किती आहे त्याच्यानुसार सध्या बघा आलेली जी काही पवित्र पोर्टलवर जी वेकेन्सी आहे ती प्रत्येक प्रवर्गानुसार आपल्याला माहिती झाली. मग ह्याच्यामध्ये जे काही उमेदवार सध्या बघा असणार आहे टॉपचे उमेदवार किंवा मध्यम स्कोरचे तर ते सध्या ह्या ठिकाणी स्पर्धेमध्ये फेज 1 मध्ये असणार किंवा नाही त्या अनुषंगाने आपण संपूर्ण जी काही माहिती आहे तर ते जाणून घेत असतो. सध्याच्या घडीला आपण ह्या ठिकाणी वेगवेगळे जे काही प्रवर्ग असेल एससी असेल एसटी असेल ओबीसी असेल ईडब्ल्यूएस असेल किंवा एससीबीसी असेल असे प्रवर्गाचे जे काही सेपरेट व्हिडिओ बनवला आहे तसंच ऑल प्रवर्गाचा देखील व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर तुम्ही बघू शकतात. सध्याच्या घडीला आपण ह्या ठिकाणी जे ओपन प्रवर्ग आहे म्हणजे ह्या ठिकाणी ओपन मध्ये आपल्याला माहिती आहे की सर्वांना त्या ठिकाणी संधी असणार आहे. तर ओपन संदर्भात जी काही आलेली वेकेन्सी त्यानंतर त्याच्यामध्ये 100+ मार्क असणारे जे काही उमेदवार आहे तर ते नेमके ओपन मध्ये त्या ठिकाणी प्युअर मध्ये किती आहे आणि ऑल जे काही प्रवर्ग आहेत त्याच्यामध्ये ओपन मध्ये जे काही सिलेक्ट होणारे उमेदवार नेमके किती आहे ते देखील आपण बघणार आहोत. असे जे काही संपूर्ण जी काही माहिती असेल तर ती माहिती सध्या बघा या ठिकाणी आलेली जी काही वेकेन्सी 10,228 जी काही वेकेन्सी आहे ह्या वेकेन्सीमध्ये नेमकं कोणाला इथं संधी मिळू शकते त्याच्यामध्ये संपूर्ण प्रवर्गावाईज देखील आपण बघणार आहोत. त्यानंतर महत्वाचे जे काही निवडी संदर्भात घटक तसेच ज्या काही वेकेन्सी आली त्या वेकेन्सीनुसार कट ऑफ जो आहे तर तो विषयावाईज देखील बघा कशा पद्धतीने असणार आहे. ऑल जे काही सध्या एक प्रकारे जे मार्क घेतलेले आहे तर त्या मार्कामध्ये तुम्हाला नेमकी संधी ओपन मध्ये इथं बघा कशा पद्धतीने मिळू शकते. तर संपूर्ण डेटा आपण अनालिसिस करणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. हा जो काही व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ तर ह्या ठिकाणी बघा ज्या उमेदवार ओपन प्रवर्गासंदर्भात तुम्ही जर असाल किंवा इतर जे काही प्रवर्गाचे देखील उमेदवार असाल तरी देखील तुम्हाला ओपनची ह्या ठिकाणी बघा संपूर्ण उमेदवारांना वेकेन्सी आलेली आहे. तर हा व्हिडिओ ऑल कॅटेगरीसाठी बघा महत्वाचा असणार आहे. त्यातल्या त्यात जे उमेदवार प्युअर ओपन मध्ये आहे तर त्यांच्यासाठी देखील महत्वाचा असणार आहे. तर व्हिडिओ आपण ह्या ठिकाणी बघा सुरू करूया. तर मित्रांनो, ओपन संदर्भात जी काही वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी संपूर्ण वेकेन्सी मधून सर्वात जास्त वेकेन्सी आहे. तर ती वेकेन्सी म्हणजे ह्या ठिकाणी बघा जनरलची किती आहे तर 10,228 म्हणजे जवळपास 32% वेकेन्सी जी आहे तर ती ओपन मध्ये आपल्याला आलेली पाहायला मिळते. परंतु इथं एवढी जरी वेकेन्सी असेल परंतु ह्या वेकेन्सी मध्ये हे जे काही उमेदवार आहे एससी असेल एसटी असेल बीजे बी सी डी एसबीसी ओबीसी त्यानंतर ईडब्ल्यूएस एससीबीसी ह्याच्यातले जे काही टॉपचे उमेदवार आहे ज्या उमेदवारांना बघा सर्वात जास्त स्कोर आहे तर असे उमेदवार देखील या ठिकाणी हे जे काही 10,228 वेकेन्सीमध्ये त्या ठिकाणी कॉम्पिटिशन मध्ये असणार आहेत. म्हणजे इथे जर लक्षात घेतलं शिक्षक भरतीची जी काही कट ऑफ असेल तर तो कट ऑफ सर्वात जास्त आपल्याला ओपन मध्ये पाहायला या ठिकाणी मिळणार आहे. तर एकंदरीत वेकेन्सी किती आहे तर 10,228 जी काही वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी इथं आलेली ओपन मध्ये आहे. आता ह्याच्यामध्ये 10,228 जे उमेदवार आहे तर त्यांची बघा इथं निवड होणार. ही जी वेकेन्सी असणार आहे ही विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यूची असणार आहे बरोबर. मग ह्याच्यामध्ये जर आपण इथे पुढे विचार केला तर जे काही ओपन म्हणजे या ठिकाणी जनरल मध्ये उमेदवारांचं जर इथं विवरण केलं तर आपण स्त्री म्हणजे या ठिकाणी बघा महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवार असं तुम्हाला इथे ज्या उमेदवारांना 100+ मार्क आहे आणि ते प्युअर ओपन मध्ये आहे तर असे उमेदवार नेमके किती. कारण आपल्याला वेकेन्सी जी आलेली आहे तर ती वेकेन्सी जवळपास 10,000+ वेकेन्सी आहे. मग ह्याच्यामध्ये जर कन्सिडर केलं तर ह्याच्यात जे काही सध्या प्युअर ओपन मधले उमेदवार 101 ते 120 मध्ये महिला किती आहे 6,266 पुरुष 2,189 एकूण 8,455 121 ते 140 मध्ये किती तर 2,258 महिला 800 पुरुष टोटल किती झाले 3,058 141 ते 160 मध्ये किती 484 महिला त्यानंतर पुरुष 211 695 टोटल 161 ते 180 मध्ये 65 महिला 45 पुरुष 110 टोटल 181 ते 200 पर्यंत ह्या ठिकाणी पुरुष जे आहे तर ते 2 असणार आहे म्हणजे इथं टोटल 2. टोटल जर आपण बघितली स्त्री किती आहे महिला उमेदवार 9,073 पुरुषांची संख्या किती आहे 3,247 टोटल किती झाले 12,320. आपली जी वेकेन्सी आलेली आहे ती 10,000 ह्या ठिकाणी 228 म्हणजे ह्याच्यात बघा हे तर फक्त ओपनचे उमेदवार प्युअर मध्ये झाले. आता ह्याच्यात लक्षात घ्या महिलांची जर संख्या बघितली तर पुरुषांपेक्षा बघा या ठिकाणी
मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी जे काही दुप्पट तिप्पट जी काही संख्या आहे तर ती महिलांची इथं पाहायला मिळतात. म्हणजे इथे टॉपच्या महिला जरी विचार केलाय तरी देखील बघा इथं 65 महिला, 161, 180, 141 प्लस जर विचार केला 484 फक्त महिलाच आहे. मग आता हे जे उमेदवार आहे हे प्युअर ओपन मध्ये, ह्याच्यामध्ये परत बघा जे काही इतर प्रवर्गाचे उमेदवार असणार आहे ते परत ह्याच्यात ऍड होतील. मग ते किती असणार आहे, तर ह्या ठिकाणी जवळपास आपण गृहीत धरलंय की 140 प्लस ज्या उमेदवाराचे गुण आहेत, मग तो कोणत्याही प्रवर्गातील असेल, तो मे बी ह्या ठिकाणी सध्या जी काही ओपनची वेकेन्सी आहे तर त्या ओपनची वेकेन्सीमध्ये त्याची निवड सध्या बघा त्या ठिकाणी होऊ शकते. बरोबर, म्हणजे 140 प्लस किंवा 150, 145 प्लस असे जे काही इतर प्रवर्गाचे उमेदवार असेल तर त्यांची देखील ओपनमध्ये या ठिकाणी निवड मे बी होऊ शकते. मग ते उमेदवार नेमके किती आहे, तर इथं बघा एससीचे किती आहे 565, एसटीचे किती आहे 210, विजयचे किती आहे 115, एनटीबीचे किती आहे 148, एनटीसीचे किती आहे 182, एनटीडीचे किती आहे 103, त्यानंतर एसबीसी 80, ओबीसीचे किती आहे 1370, ईडब्ल्यूएसचे किती आहे 1100 जवळपास या ठिकाणी, त्यानंतर एसबीसीचे किती आहे तर 380. तर ह्या ठिकाणी एक लक्षात घ्या, ह्या ठिकाणी ईडब्ल्यूएस जे आहे तर इथं बघा 1-0 जास्त झालं, जवळपास 110 जे उमेदवार आहेत तर ते ईडब्ल्यूएसचे आपल्याला इथं पाहायला मिळतात. या ठिकाणी थोडीशी टायपिंग मिस्टेक झाली, तर 110 पर्यंत ईडब्ल्यूएसचे आहे, एसबीसीचे 380 जवळपास, म्हणजे इथे विचार केला 4000 जवळपास जे काही उमेदवार आहेत तर त्यांना 140 प्लस मार्क आहे. म्हणजे हे उमेदवार देखील ओपनच्या वेकेन्सीमध्ये त्या ठिकाणी कन्सिडर होतील. म्हणजे ह्या ठिकाणी जर आपण टोटल जर केले तर इथे तुम्हाला दिसतंय, तर जवळपास या ठिकाणी ओपनचे उमेदवार किती 12,000 आणि हे 4,000, म्हणजे ह्या ठिकाणी 16,000 जवळपास जे काही उमेदवार आहेत 16,000, तर हे उमेदवार ओपनच्या वेकेन्सीमध्ये त्या ठिकाणी कॉम्पिटिशन करणार. आता त्यांना हे जे 16,000 उमेदवार आहे तर ह्यांना 100 प्लस मार्क सध्या बघा इथं असणार आहे. आता ह्याच्यामध्ये प्रत्येक जे काही सध्या आपण जर विचार केला तर ह्या 16,000 उमेदवार आहे तर ह्या उमेदवारांचा 100 प्लस मार्क आहे. परंतु हे उमेदवार, काही उमेदवार त्या ठिकाणी बघा टीईटी सीटेट क्वालिफाय नसेल, म्हणजे काही उमेदवार ह्या ठिकाणी सीटेट टीईटी क्वालिफाय नसल्यामुळे 6 ते 8 आणि 1 ते 5 जो काही गट आहे तर त्याच्यामध्ये सध्या बघा ते कॉम्पिटिशनमध्ये नसणार. म्हणजे परत हे 16,000 परत त्या ठिकाणी बघा मायनस होणार. मग ह्याच्यामध्ये परत बघा या ठिकाणी वेगवेगळ्या विषयावाईज सध्या बघा उमेदवार असणार आहे. काही उमेदवार गणित विज्ञानसाठी पात्र असणार, काही मराठी विषय, भाषा विषयासंदर्भात, इंग्रजी विषय, हिंदी विषय, बरोबर, काही सामाजिक शास्त्र, अशा वेगवेगळ्या विषयासाठी परत त्या ठिकाणी पात्र असणार. काही जे उमेदवार असणार आहेत तर ते मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम, उर्दू माध्यम, बरोबर, तर ह्या वेगवेगळ्या माध्यमाचे त्या ठिकाणी असणार. म्हणजे ही जी काही 16,000ची संख्या आहे तर ह्या संख्येमध्ये वेगवेगळे सध्या बघा उमेदवार असल्यामुळे जे काही कॉम्पिटिशन असेल तर ते प्रत्येक गटाचं त्या ठिकाणी कमी कमी प्रमाणात सध्या पाहायला आपल्याला मिळणार. म्हणजे ह्याच्यामध्ये जर तुम्ही एक प्रकारे टोटल जर केली तर ह्याच्यात सीटेट आणि टीईटी जे उमेदवार क्वालिफाय आहे, म्हणजे 1 ते 5 आणि 6 ते 8 साठी, तर त्यांना बघा इथं सर्वात जास्त संधी त्या ठिकाणी अवेलेबल होणार. मग ह्याच्यामध्ये 140 प्लस जर ह्या ठिकाणी सर्वाधिक कोण आणि कोणत्या कॅटेगरीमध्ये सध्या बघा असणार आहे, तर ओबीसीचे जवळपास 1500, एसीबीसीचे 642, एससीचे 399, एनटीसीचे 100 जवळपास 92, ईडब्ल्यूएसचे 178, एनटीडीचे 150, विजेचे 96, एनटीबीचे 80, एसटीचे 71 आणि एससीबीसीचे 67, एवढे जे काही सध्या बघा उमेदवार आहे तर ह्या उमेदवारांचं मे बी प्रत्येक प्रवर्गामध्ये ओपनची जी काही वेकेन्सी आहे तर त्यांच्यामध्ये सिलेक्शन होणार. आणि एवढे जे उमेदवार आहे तर एवढी वेकेन्सी सध्या बघा सर्वसाधारणमध्ये त्या ठिकाणी जो काही कमी मार्कवाले उमेदवार आहेत तर त्यांना परत इथं संधी इथं मिळू शकते. आता ह्याच्यामध्ये निवड होत असताना शिक्षक भरतीमध्ये टेट गुण खूप महत्त्वाचे असतात, कारण जो टॉपचा गुण असेल तो सध्या बघा कोणत्याही विषयाचा असेल तरी देखील तो त्याची निवड कुठं ना कुठं होणार. त्यानंतर प्रवर्ग देखील मॅटर करणार आहे. सर्वात कमी कट ऑफ जो असेल तर तो एसटी प्रवर्गाचा आणि पेसाचा सध्या पाहायला आपल्याला मिळतो. त्यानंतर विषयावाईज आपल्याला वेगवेगळे सध्या बघा या ठिकाणी कट ऑफ आपल्याला पाहायला मिळतो. एखादा उमेदवार या ठिकाणी गणित विषयासाठी जर पात्र असेल तर त्याला गणित विषयासंदर्भात जे काही त्याच्या प्रवर्गामधला उमेदवार जो असेल तर तोच त्या ठिकाणी कॉम्पिटिशनमध्ये असणार आहे. परंतु ओपनमध्ये जर त्या ठिकाणी वेकेन्सी असेल तर गणित विज्ञान किंवा गणित विषयाचा जो उमेदवार असेल तर तो ऑल प्रवर्गामधले जे जे उमेदवार पात्र असेल तर ते त्याच्या कॉम्पिटिशनमध्ये असणार आहे. म्हणजे ह्या विषयावाईज जी वेकेन्सी असेल त्याच्यामध्ये कट ऑफ सध्या वाढू शकतो.
त्यानंतर माध्यमचा जर विचार केला, मराठी माध्यमाचे सर्वात जास्त वेकेन्सी आहे. इतर जे काही माध्यम असेल उर्दू, इंग्लिश, तर त्याचा देखील कट ऑफ वेगवेगळा सध्या बघा आपल्याला पाहायला मिळू शकतो. प्रेफरन्स देताना आपण वेगवेगळे प्रेफरन्स दिलेले आहे. प्रत्येकाने बघा एकच प्रेफरन्स दिलेला नाही. जिल्ह्याचं निवड केलेली आहे. त्यानंतर महिला आरक्षणाचा महत्त्वाच्या वेकेन्सी असतात, तिथं महिलाच त्या ठिकाणी बघा निवड होणार. हॉरिझॉन्टलमध्ये समांतर आरक्षणामध्ये 2 डिजिट जरी असेल तरी देखील या ठिकाणी कॅटेगरीमधून निवड होणार, परंतु ओपनमध्ये 3 डिजिटमध्ये सध्या असेल तो उमेदवार इथं निवड होऊ शकतो. शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असल्यामुळे या ठिकाणी जी काही निवडीची संधी आहे तर ती वेगवेगळी असणार आहे. म्हणजे इथे जो उमेदवार पूर्ण 1 ते 12 साठी पात्र असेल तर त्याला बघा जास्तीत जास्त खालच्या वर्गाला जर तुम्ही टार्गेट केलं असेल तर त्या ठिकाणी निवडीची संधी असणार आहे. तसंच बघा जर ओपन आणि जनरल वेकेन्सी जर ह्या ठिकाणी आपण कन्सिडर केली तर ओपनमध्ये टोटल आपल्याला वेकेन्सी आलेली 10,228. ओपनचे एकूण उमेदवार किती आहे? 36,000 जवळपास. 100 प्लस घेणारे ओपनचे उमेदवार किती आहे? 12,320. मग ह्या 12,320 मध्ये जे आहे 140 ह्या ठिकाणी प्लस गुण घेणारे ओपनचे किती आहे? 807. आणि इतर जे काही प्रवर्ग आहे 140 मार्क घेणारे ओपनमध्ये निवड होऊ शकते असे इतर प्रवर्गाचे जवळपास 3,418 उमेदवारांची संख्या इथं आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे हे 3,418 आणि ओपनमध्ये जे काही उमेदवार आहे ज्यांना बघा 100 प्लस मार्क आहे असे 12,320 हे जे आहे तर हे सध्या बघा कॉम्पिटिशनमध्ये असणार आहे. आता ह्याच्यामध्ये जर आपण संभाव्य सेफ स्कोर जर इथं बघा बघितला रेंजमध्ये तर 140 प्लस जे उमेदवार आहे तर ते कुठं ना कुठं त्यांची निवड होणार. 137 ते 139 मध्ये देखील जे उमेदवार आहे तर त्यांची ओपनमध्ये बघा या ठिकाणी जे काही निवड आहे तर ती इथं असू शकते. त्यानंतर बॉर्डर लाईन जर म्हणायचं म्हटलं तर 134 ते 136 जवळपास इथं असेल तर हे बॉर्डर लाईनवर इथं कुठंतरी कट ऑफची संभाव्यता सध्या पाहायला इथं मिळणार आहे. 130 ते 100 या ठिकाणी 33 पर्यंत जर तुम्ही समांतर आरक्षणामध्ये असाल तर तुमचा प्रेफरन्स आणि संदर्भानुसार जे काही सब्जेक्ट असेल त्याच्यानुसार तुम्हाला निवडीची संधी असेल. ज्या उमेदवारांचं या ठिकाणी जवळपास 129 पासून जर तुम्ही खाली असाल तर ह्या ठिकाणी तुमची निवड जी आहे तर ती फेज 1 मध्ये ओपनमध्ये सध्या बघा या ठिकाणी जवळपास होणे मुश्किल आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जर पुढचा जर टप्पा जर राहिला सेकंड टप्पा तर अशा उमेदवारांना इथून सध्या बघा तुम्हाला निवडीची संधी इथं मिळू शकते. जर का आपण विषयावाईज जर विचार केला तर इंग्रजी विषयासंदर्भात जवळपास 145 या ठिकाणी जवळपास प्लस असणार आहे 138. त्यानंतर गणित विषयासंदर्भात 136 ते 142, विज्ञान विषयासंदर्भात 135 ते 140, मराठी विषय 130 ते 136, समाजशास्त्र जवळपास 128 ते 135, हिंदी विषयाचं 125 ते 132, उर्दू संदर्भात 120 ते 130 आणि 1 ते 5 संदर्भात 130 ते 138 प्लस. याच्यामध्ये तुम्ही 5 मार्क प्लस मायनस सध्या करू शकता. अशा पद्धतीने तुमचा जर स्कोर असेल तर तुम्ही 6 ते 8 ला असाल तर ह्या दरम्यान सध्या बघा तुमची निवड होऊ शकते. तुम्ही 9 ते 10 साठी जर पात्र असाल तर हा शेवटचे जे मार्क आहे 145 142 तर ह्याच्यापेक्षा तुम्हाला +5 ने तुमचे मार्क असायला पाहिजे तर तुमची 9 ते 10 मध्ये निवड होऊ शकते आणि त्याच्यापेक्षा जास्त 11-12 मध्ये त्याच्यामध्ये परत तुम्ही 3 ते 4 मार्क वाढवू शकता. तर असे जर तुमचे मार्क असेल तर तुम्हाला मे बी इथं संधीही अवेलेबल होऊ शकते. तर सध्या ओपन प्रवर्गामध्ये या ठिकाणी सर्वात जास्त जी काही कट ऑफ असेल तर तो कट ऑफ सध्या लागणार आहे आणि त्याच्यामध्ये आलेली जी वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी देखील मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ह्या ठिकाणी ओपन ह्या ठिकाणी जे उमेदवार तर राहणारच, परंतु हे जे 140 प्लस घेणारे उमेदवार आहे ऑल प्रवर्गाचे तर हे उमेदवार जवळपास 3,500 ते 4,000 दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. तर हे उमेदवार देखील ह्या ठिकाणी आलेली 10,000 वेकेन्सीमध्ये सध्या बघा कन्सिडर होणार. हे उमेदवार जर इकडे गेले तर ऑल जे काही कॅटेगरी आहे त्याच्यामधली सर्वसाधारण वेकेन्सीमध्ये कॉम्पिटिशन कमी होणार आणि कॉम्पिटिशन कमी झालं तर जे ह्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक जे काही प्रवर्गामध्ये ही जी काही वेकेन्सी आहे बरोबर म्हणजे हे उमेदवार आहे तर एवढे उमेदवार परत कमी मार्कवाले सध्या बघा सिलेक्शन त्यांचं होऊ शकतं आणि त्यांना जी संधी असेल तर ती तिथं मिळू शकते. तर सध्या हा ओपन संदर्भात जे काही उमेदवार आहे तर त्या उमेदवारांचा 100 प्लस असणारे उमेदवार नेमके किती आहे आणि इतर प्रवर्गाचे 140 प्लस असणारे उमेदवार किती तर त्यांचा हा महत्त्वाचा बघा डेटा होता. जवळपास 15 ते 16,000 उमेदवार ह्या ठिकाणी बघा ओपनच्या 10,000च्या ज्या काही वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सीसाठी कॉम्पिटिशनमध्ये या ठिकाणी असणार आहे. तर आता ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त बघा जे काही उमेदवार आहे तर ते उमेदवारांना इथं ओपनमध्ये संधी मिळणार आहे. ह्याच्यामध्ये महिलांना खास करून बघा संधी असणार आहे.
तर सध्या ओपन संदर्भात हा एक महत्त्वाचा ॲनालिसिस व्हिडिओ होता. ह्याच्यामध्ये आता नेमकी जे काही उमेदवार आहे तर ते उमेदवार वेगवेगळ्या गटानुसार त्या ठिकाणी निवड होणार आहे, कारण मेरिट जी असेल तर ती वेगवेगळी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आशा करूया सध्या जी काही कॉम्पिटिशन आहे तर ते अशा पद्धतीने आपल्याला पाहायला ओपनमध्ये इथं मिळू शकतं. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. ह्या संदर्भात काही तुमच्या प्रश्न असेल तर नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चांगली एक कमेंट करून द्या. इतर ओपन बांधवांपर्यंत देखील व्हिडिओ पोहोचवा. इतर जर तुम्ही या ठिकाणी प्रवर्गाचे उमेदवार व्हिडिओ बघत असाल, ज्या प्रवर्गाचा व्हिडिओ सध्या बघा बाकी असेल त्यांनी नक्की कमेंट करा. तुमचा देखील अशा पद्धतीने ॲनालिसिस केलं जाईल. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. आपलं चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. त्यानंतर आपलं टेलिग्राम चॅनल देखील तुम्ही जॉईन व्हा. जी काही मेरिट यादी आहे तर ती यादी संदर्भात सध्या काम सुरू आहे. ह्या आठवड्यामध्ये आपल्याला केव्हाही मेरिट लिस्ट लागताना पाहायला मिळेल. तर ही एक महत्त्वाची माहिती होती. तर भेटू आपण पुढील अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.